संवाद साधावा। नमस्कार। जरा लोकांचा उत्साह कमी दिसतोय। आमच्या सर्व उमेदवारांचं म्हणणं आलं की जरा टाळ्यांचा गजर कमी आहे। 15 तारखेला बसलेली सगळी जनता ही प्रभागातली आहे, प्रभागाच्या बाहेरची नाही आहे, त्यामुळे उत्साह हा दिसलाच पाहिजे। 15 तारखेला बटन दाबायचे आपल्याला। आता टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही। या 8 उमेदवारांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। धन्यवाद। चला थोडा आता या सभेला सुरुवात तर झाली, पण आपण एक थोड्या घोषणा देऊ। व्यासपीठावर ज्यांची मूर्ती आपण ठेवली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊ। छत्रपती शिवाजी महाराज की, स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ मासाहेबांचा। धन्यवाद। प्रथमतः प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी आणि प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलर नगर या दोन्ही प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 8ही उमेदवारांच्या प्रचारार्थ जी आज या ठिकाणी जाहीर सभा होती आणि जी जाहीर सभा ज्यांच्या नेतृत्वाखाली होती ते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उमेदवार, उपस्थित असलेल्या 70% महिला भगिनी, उपस्थित असलेले आमचे सर्व बंधू आणि मित्रपरिवार। सर्वप्रथम प्रभाग 30 कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभारलेल्या या मुलींच्या शिक्षण संस्थेच्या कर्वेनगर परिसरामध्ये आणि ज्यांचं नाव हिंगणे बुद्रुकवरून कर्वेनगर झालं असे महर्षी कर्वेंना अभिवादन करत मी आजच्या माझ्या या 5 मिनिटाच्या संवादाला सुरुवात करतो। खरं तर 2012 पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घड्याळ या चिन्हावर माझ्या मातोश्री नगरसेविका म्हणून पहिल्यांदा या कर्वेनगर भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या। 2012 ते 2022 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं असेल, ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचे प्रकल्प आपण या कर्वेनगर भागामध्ये साकारले। हे साकारत असताना मातोश्रींच्या माध्यमातून मला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करायची संधी मिळाली। आणि ही संधी मिळाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जर आम्ही दोघांनी केंद्रबिंदू जर कोण ठेवला असेल ना, तर प्रभागातला सर्वसामान्य नागरिक। आणि हा सर्वसामान्य नागरिकाला ज्यावेळेस केंद्रबिंदू ठेवलं त्यावेळी हे सगळे प्रकल्प अतिशय सुंदररित्या झाले। आज इथं बसलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनींना आणि माझ्या सगळ्या मित्रपरिवारांना मी माझ्या या संवादामधनं छोट्या छोट्या 2-4 गोष्टी सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ही निवडणूक आपल्या शहराची आहे, ही निवडणूक आपल्या प्रभागाची। त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये पुढच्या काही दिवसात आणि जे गेल्या काही दिवसात असं सांगितलं जाते की केंद्र शासनाकडनं आम्ही ह्या योजना आणल्या, राज्य शासनाकडनं आम्ही ह्या योजना आणल्या, तर या पद्धतीच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। ही निवडणूक आपल्या प्रभागातल्या समस्यांविषयी आहे। ही निवडणूक आपल्या पुणे शहरातले जे काही प्रश्न आज आहेत ते प्रश्न सोडवण्याकरता ही निवडणूक आहे। त्यामुळे रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य हे विषय लक्षात घेऊन आपल्याला मतदान करायचे। त्यामुळे हे विषय जर समोर ठेवले तर आपल्या मुलाबाळांचं पुढचं भविष्य चांगलं होणार आहे। त्यामुळे इथं असलेल्या सगळ्या उपस्थित नागरिकांना माझा हा सर्वात पहिला मुद्दा आपण समजून घ्या। कारण
अनेक गोष्टींकडे ही निवडणूक वळवण्याचा प्रयत्न पुढच्या 4 दिवसात होणार आहे. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आवर्जून या व्यासपीठावरनं सांगतो, माझ्या ज्या सहकारी उमेदवार आहेत, निवेदिता जोशीताई असतील, संगीताताई बराटे असतील आणि विजयजी खळदकर असतील आणि मी स्वतः, आत्तापर्यंत 12 दिवस आम्ही प्रचार केला, पण कुठलीही जात, कुठलाही धर्म, कुठलाही पंथ याच्याबद्दल आम्ही न बोलता फक्त आम्ही जो प्रचार केला ना, तो आम्ही उभारलेल्या प्रकल्पाविषयी आणि आमच्या या प्रभागामध्ये असलेल्या विजनविषयी आम्ही फक्त लोकांशी संवाद साधतोय. कारण आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करायचे आणि जर हे सुरक्षित करायचं असेल तर लक्षात घ्या, मूळ विषयाकडे आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की एखाद्या नगरसेवकाने रस्ते, पाणी, ड्रेनेज ह्याच्या पलीकडे जाऊन जर काय करायचं असेल तर तुम्हाला सांगतो, माझ्या मातोश्रींनी जी अब्दुल कलाम शाळा उभारली, तुम्ही एक लक्षात घ्या, 21व्या शतकात महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घेणारी संख्या जर पाहिली ना तर अतिशय नगण्य आहे. पण 21व्या शतकात जिथं सगळ्यांनी आशा सोडल्या तिथं आपण 100 कोटी रुपये किमतीची जागा असलेल्या 4 एकर जागेमध्ये अब्दुल कलाम शाळा केली. लक्षात घ्या, आज त्या अब्दुल कलाम शाळेमध्ये शिक्षण चांगलं आहे का? हो, चांगलं आहे. मैदान आहे का? हो, आहे. इमारत चांगली आहे का? हो, आहे. स्वच्छता आहे का? हो, आहे. सुरक्षा आहे का? हो, आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना तर आज जवळपास 450 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि या शाळेचं आउटपुट काय तुम्हाला सांगतो, दरवर्षी त्या शाळेची ॲडमिशनची प्रक्रिया मार्च महिन्यात चालू होती. 40 ॲडमिशन फक्त असतात. किती? 40 ॲडमिशनला 600 अर्ज येतात. किती? 600 अर्ज. हे सरकारी शाळेचं आउटपुट आहे. म्हणजे एखाद्या सरकारी शाळेत सुद्धा आज नागरिकांना रांगेत उभारावं लागतंय. हा दर्जा आपण सरकारी शाळेंचा निर्माण केला. मला हे तुम्हाला सांगायचं काय, आम्ही फक्त प्रकल्प उभे नाही केले, आम्ही ते प्रकल्प यशस्वीपणे चालू पण ठेवले. प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा ठेवला, त्याची क्वालिटी मेंटेन केली. त्यामुळे आज हे प्रकल्प यशस्वी आहेत. मला हे पण तुम्हाला अभिमानाने सांगायचं आहे की आज ज्या आपल्या शाळेमध्ये जे पालक वर्ग आहेत, जवळपास 450 विद्यार्थी जे आहेत ते आपल्या प्रभागातले आहेत, आपल्या स्थानिक कर्वेनगर, वारजे, कोथरूड या भागातले. मी तुम्हाला त्याची नाण्याची दुसरी बाजू पण सांगतो, ती सांगायला मला तुम्हाला काही हरकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये चांगल्या असताना अनेक पालक आमच्याकडे येतात. मी तुम्हाला खरं सांगतो, कोरोनाच्या महासाथीमध्ये अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती बरीच बिकट झाली होती. पण ही बिकट झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी त्यांचं घर, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत आणि घराचा सगळा खर्च भागवणं अवघड होतं आणि अशा वेळीच ती शाळेची निर्मिती झाली. तुम्हाला सांगतो, आज नाण्याची दुसरी बाजू पण ही आहे की जी महागाई वाढली आहे ना, त्या महागाईवर कोणीही बोलायला तयार नाही. आज महिन्याला 50-60 हजार रुपये उत्पन्न जरी असलं तरी 2 मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च, घराचा खर्च चालवणं खूप अवघड झाले. त्यामुळे आपण जे प्रकल्प उभे केले ते इतके सुंदर केलेत. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, आज टेनिस कोर्ट, हँडबॉल, तायकांदो असे 16 प्रकारचे खेळ प्रकार चालतात. आता इथं बसणाऱ्या लोकांना असं वाटेल की हे सगळे प्रकार चालू असताना याच्यामधनं रिझल्ट काय. तुम्हाला सांगतो, 9 वर्षामध्ये हे जेवढे खेळ आपण या भागामध्ये निर्माण केले ना, आज आपल्या भागातले 36 मुलं नॅशनलला खेळतात. किती? 36 मुलं. एक लक्षात घ्या, हा रिझल्ट आहे. कुठल्याही प्रकल्पामधनं रिझल्ट ओरिएंटेड काम पाहिजे ते लक्ष्मीताईंनी करून दाखवलं. माझ्याबरोबर माझ्या 3ही सहकाऱ्यांचं आणि आमच्या चौघांचं एकच विजन आहे की सर्वसामान्य जनतेला मागातला खेळ अत्यंत कमी पैशामध्ये आपण इथं द्यायचा. ही सरकारची जबाबदारी आहे, ही महापालिकेची जबाबदारी, ही नगरसेवकाची आमची जबाबदारी. आणि एक लक्षात घ्या, तुमचा आर्थिक भार जर कमी करायचा असेल तर या कर्वेनगर भागाला भविष्यामध्ये एक अद्ययावत सुविधांसह असणारं हॉस्पिटल फार काळाची गरज आहे.
आज कुठल्याही दवाखान्यात जायचं म्हटलं, शस्त्रक्रिया करायची म्हटलं तर मनामध्ये धडकी भरती. कारण काय, त्यामुळे नगरसेवकाचं काय विजन असावं, नगरसेवकाचं काय काम असावं हे तुम्हाला आम्ही गेल्या 14 वर्षात दाखवलं सुद्धा. आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला संधी तर देणारच आहात, पण ती देत असताना पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त बदल आम्ही तुम्हाला दाखवू. मला जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे. या निवडणुकीमध्ये अनेक लोकांकडनं गेल्या 10 दिवसामध्ये चुकीचे प्रकार चालू आहेत. चुकीचे प्रकार म्हणजे धमकावणं, फोन करणं, सांगणं. लक्षात ठेवा, ही निवडणूक एक मैत्रीपूर्ण वातावरणात झाली पाहिजे. आपल्या देशातील लोकशाही सक्षम ठेवण्याकरता निवडणूक म्हणून 15 दिवस आपण पाहिलं पाहिजे. पण या निवडणुकीमध्ये कुणीही पातळी सोडणं गरजेची नाही. त्यामुळे माझी या सर्वांना, पुढच्या उमेदवारांना पण विनंती की निवडणुकीमध्ये आपला केंद्रबिंदू ही जनता पाहिजे. आणि या जनतेला गृहीत धरणं काम आपलं नाही आहे. जनता हे सगळं बघत असते, फक्त ती जनता बोलत नसती. ती जनता मताद्वारे नक्की उत्तर देईल. त्यामुळे पुन्हा एकदा आज या कर्वेनगर वारजे परिसरातील नागरिकांना माझी विनंती राहील की आता उत्तर द्यायची वेळ आली. ही उत्तर आपल्याला कशातनं द्यायचं आहे, तर आपल्या मतरूपी आशीर्वादातनं उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की या शहराचा विकास करायचा असेल, या आपल्या कोथरूड कर्वेनगर वारजे भागाचा विकास करायचा असेल तर घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून द्या, हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.